नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची गुड न्यूज अशी आलेली आहे. ती न्यूज काय आहे ती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर काय गुड न्यूज आहे ती पाहूया आपण. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग याचा जी आर आलेला आहे. जी आर कधीचा आहे तुम्ही बघू शकता, 3 सप्टेंबर 2025. जो नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता होता त्याच्याबद्दल माहिती आलेली आहे. 7वा जो हप्ता आहे नमो शेतकरी योजनेचा त्याच्याबद्दल माहिती आलेली आहे. ती काय आहे पहा. तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1932.72 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत. म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल की नमो शेतकरी योजनेचा जो 7वा हप्ता आहे त्याची जी निधी वितरणाचे जे लेटर आहे ते लेटर आलेलं आहे. आणि निधी किती आहे तर 1932.72 कोटी इतका निधी वितरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर 7वा हप्ता हा मिळण्याची जी प्रोसिजर आहे ती सुरू झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला 7वा हप्ता मिळेल. सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति शेतकरी किती 6,000 रुपये प्रतिवर्षी किती मिळतात? 6,000 रुपये मिळतात. कशाचे? नमो शेतकरीचे 6, नमो शेतकरीचे 6 प्लस दुसरी कोणती आहे तर जी आपली नमो शेतकरी महासन्मान निधी, असे दोन्ही मिळून तुम्हाला 12,000 रुपये वर्षाच्या कडेला मिळतात. अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000ची इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही महाराष्ट्र शासनाची योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली होती. तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एकतर राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली. हा जी.आर होता. हा जी.आर तुम्हाला याची माहिती तर कळालीच असेल, कारण की तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता होता तो 7वा हप्त्याची जी निधी आहे निधी वितरणाला मंजुरी मिळालेली आहे. तुम्हाला लवकरात लवकर 7वा हप्ता मिळून जाईल. मी घेऊन आलो होतो. हे प्रशस्ती पत्र शासनाचं आहे आणि हा जी.आर शासनाने काढलेला आहे. तुम्हाला हा जी.आर जर सविस्तर वाचायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते तिथे पाहू शकता. हा जी.आर तुम्हाला पूर्ण तिथे वाचता येईल. तर हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.